जय आगरी कोली, जय दिबा पाटील साहेब. तर गंभीर विषय आहे मित्रांनो. गंभीर विषय केले आहे ना केले. तर आत्ताच आपलं आंदोलन झाला आणि आंदोलनामध्ये बऱ्याचशा गोष्टी सरकारकडनं झाल्या, पण त्या गोष्टीचं आपल्याला दुःख नाही. उलट आता जर सरकारला समजेल की आपली ताकद काय आहे, आगरी कोल्यांची ताकद आहे ना, ती कवरी मोठी आहे. ती नक्कीच आता येत्या 24 तारखेला समजेलच. फक्त मला आपल्या आगरी बांधवांना आवराच बोलायचा की काही लोक घरापासून डोका लावित असतील, अरे दिबा पाटलांचं नाव नाही लागणार रे. सरकार सरकार लावून देणार नाही. पण अजून काही लोक असतील, म्हणजे काही कामकाजामुळे येत नसतील, तर कोणी बोलतील "होते, एवढा इंटरेस्टिंग विषय नाही आहे." तर बरीचशी कारणं असतील प्रत्येक बांधवांची. तर राजांनो, माझ्या बांधवांनो, आगरी कोल्यांनो, हे गोष्टींचा मात्र नीट विचार करा खोलवर जाऊन. ही जी दिबा पाटील साहेबांचं विमानतळाला नाव लागायला पाहिजे, ही जी लढाई आहे ना, ही आपल्या आगरी कोल्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. आणि ही लढाई असं समजा की शेवटची लढाई आहे. याच्यानंतर जर हे लढाईमध्ये आपण जर आपली ताकद नाही दाखवली, विमानतळाला नाव नाही लागला, आपण कमी पडलो, तर समजायचा आपला अस्तित्व संपला. तर माझ्या बांधवांनो, आगरी बांधवांनो, राजांनो, मी तुम्हाला एवढंच सांगतो कलकलीने की एकजुटीने एकत्र यावं आपण सगळी जण. जेवढा पण आपला आगरी बांधव जे जे ठिकाणी, सगळे ठिकाणी राज आपल्या आगरी बांधव आहेत. पण मला एवढाच बोलायचं की आता तरी कुठेतरी जागं व्हा. वैयक्तिक प्रश्न असल्यावरती सगळे घरांची लोक कशी एकत्र येतात. तर माझा एकच म्हणणं की यो पण वैयक्तिक प्रश्न समजा, आपल्या हक्काची लढाई आहे. आणि आज आपण आपला हक्क नाही गाजवला तर आपला कायमचा हक्का निघून झाला. नीट विचार करा. तरुण पिढी तर 100% दिबा पाटील साहेबांच्या आंदोलनाला 100% येणार, मी पूर्ण खात्रीने सांगतो. कारण की तरुण पिढीला जाणीव आहे. फक्त मला एवढाच बोलायचा की आपला आगरी बांधव खरोखर एकजुटीने येऊ शकतो. पण काही लोक अंदाजा लावतात, आगरी लोक खेकड्याच्या जातीचे आहेत, म्हणजे एकमेकांचा पाय खेचतात, पुढं कोणाला जाऊन देत नाही. मग तेच लोकांना आपल्याला दाखवून द्यायचं की आगरी बांधव ना, एकजुटीने उतरला ना, काही पण करू शकतो. मग आपल्याला काही पण करू शकतो ना, ती ताकद फक्त आंदोलनाला दाखवायची आहे. मित्रांनो, न माझ्या बांधवांनो, न माझ्या भूमिपुत्रांनो, एवढंच मला सांगावंसं वाटतं. मी पण एक भूमिपुत्र आहो डोंबिवलीचा. तर माझे कल्याण डोंबिवली मधल्यांना तर मी सगळ्यांना सांगताव की सगळ्यांनी एकजूट व्हा. यो आंदोलन, यो उपोषण, यो आपल्या हितासाठी आहे. आपला हितासाठी तर आपण उतरलोच पाहिजे ना, 100% उतरलं पाहिजे. जरा थोडं डोका लावा. परप्रांतीय लोक आहेत ना, जगून देणार नाही आपल्याला. हा, ही शेवटची लढाई आहे. आता तुम्हीच मला सांगा, सरकारने इतिहासापासून आपले आगरी कोली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपले आगरी लोक बरंच काही काम केलेलं आहे त्यांनी सुद्धा. हा, इतिहासामध्ये लिखाण झालेलं आहे त्या गोष्टीचा. आज सर्वांना माहीत आहे. तरी सुद्धा सरकारने आपल्याला कुठे जागा ठेवलेली आहे मला सांगा. कुठे नामोनिशाण ठेवलेला आहे का आपला? हा, आता त्या गुजरात्यांना आपला त्रास व्हायला लागला, मच्छीचा वास येतं. अरे आमचा आगरी कोल्यांचा धंदा आहे तो, त्याच्या जीवावर आम्ही आज देवाच्या कृपेने, कुलदेवतांच्या कृपेने, आई एकुरीच्या माऊलीच्या कृपेने आज आम्ही श्रेष्ठ आहोत. भले तुम्ही आमच्याबद्दल काही पण विचार करा, पण आम्ही जीवाला जीव लावणारी माणसं आहोत. हा, आमच्यासोबत चांगलं वागाल तर आम्ही चांगलं वागू, आमच्यासोबत वाईट वागाल तर आम्ही तेवढाच वाईट आणि डेंजर पण आहोत. ते सगळ्यांना माहीत आहे. पण मला फक्त इतरांबद्दल बोलायचं नाही, खास करून म्हणजे मला आपल्या आगरी बांधवांबद्दल बोलायचं की कुठे डोक्यामध्ये वेगळा असा विचार नका आणू. पहिली गोष्ट म्हणजे आहे ना, जो आपला हिताचा प्रश्न आहे. आपल्या दिबा पाटलांचं नाव विमानतळाला लागायला पाहिजे, हा वैयक्तिक प्रश्न नाही आहे. यो आपल्या सर्वांचा प्रश्न आहे.
आणि आज आपली एकजूट आपण दाखवली नाही ना, तर खरंच बांधवांनो आज संपुष्टात जाऊ आपण, नसतो पुढे आपला काहीच ना राहणार. आणि हा विचार आहे ना आता करा. 24 तारखेला आहे ना आपली ताकद दाखवा. आपली ताकद ही दाखवलीच पाहिजे. आज माझं रक्त सलसलतं का? कारण की मी हा विचार करता म्हणून माझं रक्त सलसलतं. म्हणून मला असं वाटतं की मला तुम्हाला सांगावं असं वाटतं, म्हणून याच गोष्टी माझ्या मनातल्या मी सांगून टाकल्या. मला खरोखर असं वाटतं की आपला आगरी बांधव आहे ना, यांच्यासारखं कोणी नाही. एक विचार करा, यांच्यासारखं कोणीच नाही ना, होणार बी नाही कोणी. आगरी बांधव होतो, दिलाचा राजा बोलतात ना. हा, एखाद्याला जीव लावला ना तर कुठलं बी करायला जाऊ शकतो. फक्त मला एवढंच बोलायचं, आगरी बांधव सर्वांना विनंती आहे कलकलीची, येथे 24 तारखेला आपला उपोषण आहे, बरोबर, दिवा पाटलांचा. तर एवढ्या संख्येने उपस्थिती दाखवा ना आणि आपलं मत जबरदस्त व्यक्त करा प्रत्येकाने. मी तर बोलतो ना, तरुण पिढी तर राज भारी आहे. आज तरुण पिढी आहे ना, म्हणजे त्यांच्याकडनं मला तर जामच अपेक्षा आहे की खूप जोशाने काम करतील, जोशाने पुढे येतील. आणि आपल्याला भीती नाही वाटत. कशाला भीती वाटत? संघर्ष आहे यो. आज आपण संघर्ष नाही केला तर आपण जिंकू कसा? संघर्ष आपण पहिल्यापासून करत आलेला आहोत, त्यासाठी आपण संघर्षाला घाबरत नाही. आज पोलिसांनी किंवा सरकारने आपल्या काही लोकांना पकडला, ठीक आहे, पण सरकारला एवढं तर नक्कीच कळेल की तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या, पण त्याच्यामुळे आमच्या अजून ताकद वाढेल. आमच्या लोकांचे मनामध्ये जे काही गोष्टी राहून गेलेल्या होत्या, म्हणजे थोडक्यात राहून गेलेल्या म्हणजे कुठल्या गोष्टी की बाबा काही ना होणार, सरकार काही नाव नाही लावणार, यो विषय आता कट झाला. या आंदोलन झालं ना, यो उपोषणाचा, याच्यावरून लोकांच्या मनामध्ये आहे ना, लोकांची मनं म्हणजे लोक कोण नाही, आमच्या आगरी बांधवांना समज झाले. आणि 100% आहे ना, 100% मला खरोखर अपेक्षा आहे की 24 तारखेला आमचा आगरी बांधव खतरनाक एकजुटीने उभा राहील. जय एकविरा माऊली, जय खंडोबा देव प्रसन्न, आणि जय दिवा पाटील साहेब.